काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. जनसुरक्षा कायदा हा जो आम्ही पहिल्यांदा जेव्हा मागच्या अधिवेशनात म्हणजे सरकार नवीन येण्याच्या आधी जो आणला होता तेव्हा मला आठवतं की मी आणि पृथ्वीराज चव्हाण आम्ही दोघंच उठून यांनी या कायद्याला विरोध केला होता आणि तेव्हा सरकारला 2 पावलं मागे जाऊन याला संयुक्त समितीकडे पाठवायचा असा निर्णय झाला. नंतर संयुक्त समिती स्थापन झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात जो अर्बन नक्सल हा शब्द होता आम्हाला त्याच्यात यश आलं की आम्ही हा अर्बन नक्सल हा शब्द ह्या कायद्याच्या पुस्तिकेतनंच बाजूला काढून टाकला. दुसरी गोष्ट म्हणजे आमचं असं मत होतं सुरुवातीलाच की हा जो कायदा आहे हा भारताच्या संविधानातले जे मूलभूत अधिकार आहेत फंडामेंटल राईट्स त्याचा भंग करणारा कायदा आहे. आणि हा म्हणजे अतिशय घाणेरड्या पद्धतीने राबवला जाऊ शकतो आणि लोकांना याचा सर्वसामान्यांना त्रास होऊ शकतो असा हा कायदा आहे असं आमचं मत आणि आमचे विचार आम्ही मांडले होते. ह्या कायद्यामध्ये आता काही बदल सुचवलेले आहेत सांगितलेले आहेत आणि ते अंतिमी करण्यात आलेले आहेत. आता हा कायदा हा फक्त कडव्या डाव्या संघटनांपुरता मर्यादित ठेवलेला आहे. त्याच्यातही आम्ही आता कडव्या डाव्या संघटना काय आहे हे डाव्या विचारसरणीचे आमचे जे मित्र आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पण हा कायद्यामधला म्हणजे जो मुख्य गाभा होता जो प्रस्तावना होती जी आधीची प्रस्तावना होती ती बाजूला केली आहे. म्हणजे खूप लवचिक धोरण सरकारने घेतलं कारण का या कायद्याला जवळजवळ 13,000 लोकांचे आक्षेप आले. खूप जागरूकता होती. हा कायदा आपल्या हक्क आणि अधिकारांविरुद्ध आहे असा महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक समज होता आणि तो समज लोकांनी अनेक पत्रांद्वारे अनेक आक्षेपांद्वारे सरकारकडे पाठवला समितीकडे पाठवला आणि समितीने अतिशय गांभीर्याने ह्याच्यावर विचार केला. आणि मला आजही वाटतं की अर्बन नक्सली टर्मिनॉलॉजी बाजूला काढण्यात आम्हाला यश येणं हे म्हणजे काही अंशी आमचा विजय आहे. त्याचबरोबर हा कायदा हा फक्त कडव्या डाव्या अतिरेकी संघटना घ्या त्यांच्या विरोधातच म्हणजे त्यांच्या विरोधात असल्याचा एक आजच्या कायद्यातनं दिसतंय. तरी पण या कायद्याबाबत बाहेर जे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करूनच विधानसभेत आम्ही आमची भूमिका मांडू. पण आता तरी हा कायदा कम्प्लिटली डायल्यूट झाला आहे असं आमचं मत आहे. ह्या आम्ही म्हणण्यापेक्षा आम्हाला काही लोकांशी चर्चा करावी लागेल आणि मग आम्ही अंतिम विधानसभेत मांडूच. पण आज तरी अर्बन नक्सल ही जी गेले 5-6 वर्षाची बोंबाबोंब होती आणि नको त्यांना बदनाम केलं जात होतं. अर्बन नक्सल आहेत म्हणजे आम्ही कोर्टाबाबत बोललो की आम्ही अर्बन नक्सल आणि BJPची लोक बोलले तर मग ते कोण. त्यामुळे अर्बन नक्सली टर्मिनॉलॉजी सिलेक्टिव्ह झाली होती. अर्बन नक्सल हा प्रकारच असू शकत नाही. नक्सल आहे त्याच्यामुळे अर्बन नक्सल रुरल नक्सल सेमी रुरल नक्सल असं काय नसतं. त्यामुळे अर्बन नक्सल ही टर्मिनॉलॉजी हा शब्द बाहेर काढण्यात आम्हाला यश येणं हे आम्ही यशच मानतो. नाही ते काहीही विरोधी पक्ष नेता नेमणार नाहीत. मला वाटतं की लोकशाहीच्या संबंधातले जे काही विचार आहेत ते सध्या कोणी विचारतच घेत नाही. पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये विरोधी पक्षनेता ह्या एक संविधानिक पद आहे. त्या संविधानिक पदाला खरं तर राज्य शासनाने म्हणजे सरकार आणि अध्यक्षांनी मान्यता द्यायला पाहिजे. मुख्यमंत्री आणि अध्यक्षांनी बसून निर्णय घ्यायला पाहिजे. आजही आम्ही तो विषय तिथे काढला होता बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये. पण म्हणजे सत्ताधारी फार काही ह्याच्याबद्दल गंभीर आहेत असं मला वाटत नाही. हे बघा माझं स्पष्ट मत आहे आणि मी पहिल्यापासून या मताचा आहे की सक्ती ही कशाचीच नसावी आयुष्यात. ती खाण्याची नसावी न खाण्याची नसावी. ती काय घालावं ह्याची नसावी काय घालू नये ह्याची नसावी. सक्तीने तुम्ही माणसाला वागवू शकत नाही. माणूस म्हणजे जनावर नाही. शिकण्याची ज्यांना आवड आहे त्यांना शिकू द्या जे निघतात ते. नाही मला आमची भूमिका स्पष्ट आहे की सक्ती ही असू नये. जिसको हिंदी सीखना है वो सीखेगा. दोज हु वांट टू लर्न इंग्लिश विल लर्न इंग्लिश.
दोज हू वॉन्ट टू लर्न फ्रेंच विल लर्न फ्रेंच. काय तुमचं काय जातं? सक्ती कशाला करता कोणावरती? सक्तीने सगळी गाडीच रुळावरनं खाली असेल. नाही, तो जो बोरिवलीचा टनल आहे, तो टनल हा लोकांच्या लोकवस्तीतनं जातोय. आम्ही उपाय सुचवला आहे की लोकांच्या लोकवस्तीतनं टनल न जाता ह्या टनलचं ओपनिंग हे डायरेक्ट घोडबंदर रोडलाच करावं. कारण का ह्याच्यातनं प्रचंड ध्वनीचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण, धुळीचं प्रदूषण होणार आहे. आणि तो संजय गांधी नॅशनल पार्कचा भाग आहे. अनेक लोकांनी तिथे जागा, फक्त तिथली शांती, तिथे पक्ष्यांचा किलबिलाट, तिची हिरवळ, हे सगळं बघून घरं घेतली. आणि त्याच्यातलं काहीच राहणार नाही. तिथे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना यायला जायला त्रास होणार आहे, शाळेतल्या पोरांना त्रास होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत त्या टनलचं ओपनिंग तुम्ही घोडबंदर रोडच्या बाजूला घेत नाही तोपर्यंत काय. आणि साधं आहे ना, एकीकडे युनिॲबेक्स नावाची कंपनी आहे, दुसऱ्याकडे TMTचं रिझर्वेशन आहे. हे युनिॲबेक्स कुठला तरी उद्योगपती घेणार आहे, हे TMTचं रिझर्वेशन आहे. ह्याच्यातली थोडी जागा काढा, त्याच्यातली थोडी जागा काढा, आपाप रस्ता निघतो आणि आपाप समोर घोडबंदर रोड आहे. हे लोकांना त्रासच होणार नाही. लोकांचा त्रासाचा विचार करून रस्ते झाले पाहिजेत. रस्त्याचा त्रास लोकांना होता कामा नये ना. आज तिथे जवळजवळ 50,000च्या वरती लोकसंख्या आहेत. त्यांना जर त्रास होत असेल तर तुमचा टनल काय कामाचं? काय ठीक आहे. त्याच्यात काय, निवडणुकीत जय आणि पराजय हा अविभाज्य घटक आहे निवडणुकीतला. त्याच्यात काय, पराजय मोठ्या मनाने स्वीकारणं हे त्यापेक्षा जास्त मोठं असतं. म्हणजे मी काल आणीबाणीच्या बाबतीत बोलत असताना सांगितलं की माझी चुकी झाली, मी आणीबाणी मांडली आणि लोकांना आवडली नाही, त्या लोकांसमोर मी नतमस्तक होऊन माफी मागते. हे इंदिराजींचं मोठं मन होतं. स्वतःच्या चुका मान्य करणं राजकारणात हे खूप मोठ्या मनाचीच लोक करतात. आणि मी लोकांच्या लक्षात हेही आणून देऊ इच्छितो की त्याच लोकांनी ज्यांनी आणीबाणीसाठी इंदिराजींचा 77 साली पराभव केला, त्याच लोकांनी 342 जागा देऊन धमधमीत विजयाचा मार्ग मोकळा केला 1980 साली. तेव्हा भारताचा इतिहास हा फार वेगळा आहे. हे जे काय काल दिवसभरात जे काय आणीबाणी आणि जे काय रंगवलं गेलं, त्याच्यातला खरा इतिहास सांगा ना, की त्या इंदिराजींनी मोठ्या मनाने भारताची माफी मागितली होती. आणि त्याच भारतीय लोकांनी लोकशाहीचा सन्मान करत इंदिराजींना परत प्रधानमंत्री बनवलं होतं. अजित पवारांच्या नियोजन विभागाने MSRDCच्या जे काही खर्च, जे काही गोष्टी त्याचं ऑडिट करण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे अहो, हे यांचं एक दुसऱ्याचंच ऑडिट चालू आहे. कोण घोगवलेचा व्हिडिओ बाहेर काढतं, कोण कोणाचा व्हिडिओ बाहेर काढतं, कोण कोणाच्या बातम्या पेरतं, कोण कोणाच्या बातम्या पेरतं. म्हणजे विरोधी पक्षां जरी कार्यक्षम आहेत की नाही त्या दुसरा भाग, हे इतके कार्यक्षम आहेत एकमेकांच्या विरोधात की दुसऱ्यांनी काही करायलाच नको. आता गोगवलेंचा उघडा असा फोटो तो बरोबर एक माणूस ट्विट करतो. अरे काय बोलायचं, अरे एकत्र बसताना, जेवायला बसता, कॅबिनेटमध्ये बसता, सगळं खायला प्यायला सगळीकडे बसताना, अरे थोडं तर मर्यादा बाळगा. आणि मुद्दा म्हणून नाही तर काय असंच चालू आहे. ते म्हणणार ह्यांच्यावरती बारीक नजर ठेवा, हे म्हणणार त्यांचं ऑडिट करा. अरे काय चालू आहे? पब्लिक सेफ्टी बिल के बारे में चर्चा हुई. हमें खुशी है कि जिस शब्द को लेके पिछले 10 साल राजनीति कर रहे थे, अर्बन नक्सल, अर्बन नक्सल, अर्बन नक्सल, वो अर्बन नक्सल ये शब्द अब इस कानून में नहीं रहे. फिर अब इस कानून को मर्यादा लगाई गई है और कहा गया है कि सिर्फ लेफ्ट एक्सट्रीमिस्ट जो है उनको ही ये कानून का असर होगा और कोई संगठन इसमें नहीं आएगा, कोई व्यक्ति इसमें नहीं आएगा. उसके बावजूद ये कानून के बारे में अब हम लोगों से चर्चा करेंगे और विधान भवन में हम हमारा कहना. पर सरकार ने जो भूमिका पहले ली थी
जब इस कानून का हमने खुल के विरोध किया था, अब सरकार उस पर अड़ी नहीं है। देखो ऐसा है, अगर नक्सलिज्म कम करने के लिए कानून आता है तो हम भी उसका स्वागत करेंगे। नक्सलिज्म के साथ कोई होया ऐसा मुझे नहीं लगता, लेकिन नक्सलिज्म के नाम पे अगर सब आम आदमी को तकलीफ होने वाली है तो हम उसका विरोध करेंगे। और मैंने आज उधर भी कहा कि इस कानून का दुरुपयोग मत करो। हमने जब भी देखा है ऐसे कानून जब लाते हैं तो कानून आता है एक दरवाजे से और वो दूसरा बड़ा दरवाजा खोल के आम आदमी को तकलीफ देता है। लेते हैं और फिर 8 दिन में वापस ले लेते हैं। पिछले बार भी आया था 10% कम करने का, किसको समझा भी नहीं, आया कभी और वापस गया कभी। तो जब तक उसका अमल नहीं होगा तब तक मुझे नहीं लगता है कुछ बात सही है। देखो ये राजनीति सिर्फ और सिर्फ सरकार ने जिला परिषद महानगर पालिका चुनाव को सामने रखते हुए, मद्देनजर रखते हुए लाया है। किसी की भी सख्ती करना ये गलत है। ये मत खाओ, ये खाओ, नहीं चलेगा। ये मत पहनो, वो पहनो, नहीं चलेगा। ये भाषा सीखो, ये मत सीखो, नहीं चलेगा। सख्ती क्यों करते हो? मुझे जो सीखना है, मेरे बच्चों को जो सीखना है, पढ़ाना है, मैं पढ़ाऊंगा ना। आप क्यों बीच में आते हो? सरकार का काम है क्या? पढ़ाई अच्छी हो ये सरकार की जिम्मेदारी है, वो सख्ती से हो ये नामंजूर है। MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।